नाशिकमधून सध्या मोठी बातमी समोर येते आहे। नाशिकच्या कळवणमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे। कळवणमध्ये आदिवासी बांधव आक्रमक झाल्याचं समजतंय आणि दगडफेक करण्यात आलेली आहे। कळवणमधील ही घटना आहे। नाशिकच्या कळवणमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक झाल्याची बातमी समोर येते आहे। आताची ही मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। कळवणमध्ये आदिवासी बांधव आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे इथे जमाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे दगडफेक करण्यात आलेली आहे। सध्या इथे तणावाचं वातावरण या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। दगडफेक करण्यात आली, थेट पोलीस ठाण्यावर ही दगडफेक करण्यात आलेली आहे। कळवणमधली ही दृश्य सध्या थेट आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर। इथे सध्या मोठा जमाव आपल्याला पाहायला मिळतोय। दगडफेकीनंतर सध्या इथं तणावाचं वातावरण आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। ही दगडफेक कोणत्या कारणातून करण्यात आली ते अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली। आदिवासी बांधव इथे आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली आहे। नाशिकच्या कळवणमधली ही घटना आहे। नाशिकच्या कळवणमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक झाली। आदिवासी बांधव आक्रमक झाले आणि त्यांनी ही दगडफेक केल्याचं समजतंय। सध्या ही दृश्य आपण पाहतोय, तणावाचं वातावरण आपल्याला दिसतंय आणि सध्या इथे मोठा जमाव आपल्याला दिसतोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला अधिक माहिती देतात। लक्ष्मण, काय नेमका प्रकार घडलाय आणि सध्या तिथली काय स्थिती आहे? नाशिकच्या कळवण शहरामध्ये अचानक अशा पद्धतीने तणाव निर्माण झालेला होता। खरं तर या घटनेची जी माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळते ती अशी आहे की या कळवण शहरामध्ये एक दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये एक कारागीर जो आहे तो काम करत होता आणि तो काम करणारा कारागीर जो आहे तो आदिवासी समाजाचा आहे आणि त्याच्यावरती तिथल्या दुकानदारांनी अन्यायकारक पद्धतीने त्याला मारहाण केली अशा प्रकारचा आरोप त्याच्या नातेवाईकांचा, त्याच्या कुटुंबियांचा होता। आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अचानकपणे जमाव झाला आणि त्या जमावानं अचानकपणे दगडफेक करायला सुरुवात केली। दोन्ही बाजूला अर्थात जे दुकानदार आहे ते देखील स्थानिक आहे आणि ज्या मुलाला मारहाण झाली तो देखील त्या भागातल्या आदिवासी बहुल भागातला तो मुलगा आहे आणि त्यामुळे हे दोन्ही समाजाचे लोक जे आहेत ते एकमेकांच्या समोर आले। अचानकपणे तणाव वाढला। सुरुवातीला जो वाद शिवीगाळापर्यंत होता तो अचानक मारामारीपर्यंत गेला आणि त्यानंतर दोन्ही बाजूचा जमाव मोठ्या प्रमाणात जमल्यामुळे कळवण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती अचानकपणे सुरू झाली। हा जमाव ज्यावेळेला पोलीस ठाण्याच्या दिशेने सरकला त्यावेळेला पोलीस ठाण्यामध्ये देखील गोंधळ झाला आणि त्या ठिकाणी या जमावातल्या काही लोकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये देखील दगडफेक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर प्रचंड तणाव जो आहे तो या कळवण शहरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता पोलिसांकडनं या परिसरामध्ये हा जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर केला जातोय, लाठीचार्ज केला जातोय आणि या लोकांना त्या ठिकाणून पांगवलं जातंय। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडे वेगवेगळ्या तक्रारी दोन्ही बाजूच्या तक्रारदारांकडून प्राप्त होत आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांकडनं या प्रकरणामध्ये पुढची कारवाई केली जाते। या प्रकरणामध्ये आणखी एक बाब जी आहे ती समोर केली जाते की या ठिकाणी एक आंदोलनकर्ता होता, त्याचा काही दिवसांपूर्वी जो खून झालेला होता त्या खुनाचा देखील संशय यातल्या काही लोकांवरती होता आणि अशा प्रकारे एक दोन विषय जे आहेत ते या प्रकरणाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र या सगळ्या दगडफेकीचं आणि या सगळ्या राड्याचं नेमकं खरं कारण काय आहे ते अद्यापही समोर आले नाही। त्यामुळे पोलीस ज्यावेळेला या सगळ्या प्रकरणातील अधिकृत माहिती देतील त्यानंतर त्या प्रकरणाची नेमकी घटना काय होती ते समोर येईल। लक्ष्मण, आपण ही दृश्य पाहतो, यामध्ये मोठ्या प्रमाणात जमाव दिसतोय, मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली असावी आणि तणाव हा फार मोठा असावा असं यातून दिसतंय। यात कोणी जखमी झालाय का? कारण पोलीस ठाण्यावर दगडफेक झाली होती, कोणी जखमी आहे का? हो, या सगळ्या दगडफेकीमध्ये काही पोलीस वाहनांच्या काचा देखील फुटलेला आहे। काही पोलीस कर्मचारी आणि या ठिकाणी वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार जे आहेत ते देखील जखमी झालेले आहे। अचानकपणे खरं तर हा जमाव जो आहे ते त्या ठिकाणी आला। पोलिसांनाही त्या ठिकाणी फारशी काही कल्पना नव्हती। या आंदोलनकर्त्यांची एक मागणी होती, गेल्या काही दिवसांपूर्वी या भागामध्ये विठोबा पवार नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा खून झालेला होता आणि त्याचा खून करणारा जो व्यक्ती आहे म्हणजे त्यांचा संशय आहे की ज्याने खून केला त्या व्यक्तीवरती एक संशयित व्यक्ती आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा, त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची या लोकांची मागणी होती आणि हा सगळा जमाव जो आहे तो अचानकपणे त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी अशा पद्धतीने ज्यावेळेला हा जमाव आणि पोलीस जे आहे ते आमने सामने आले आणि त्यानंतर हा सगळा राडा जो आहे तो या ठिकाणी झाल्याची प्राथमिक माहिती। लक्ष्मण, आपण अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपण असं बघतो की सहजासहजी चार लोक जमून इतका मोठा तणाव निर्माण होऊ शकत नाही। इतका मोठा जमाव जमायला काही ना काही संघटना किंवा राजकीय हस्तक्षेप यामध्ये असतो। तसंही काही तिथं चर्चा आहेत का किंवा सूत्रांकडून तसं काही माहिती पडतंय का?
आतापर्यंत जी माहिती प्राप्त झाली त्या माहितीनुसार या भागातला एक आदिवासी समाजाचा जो मुलगा आहे त्याच्याशी संबंधित हे सगळं प्रकरण होतं. त्याच्यावर जो काही अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्याच्या मागण्या घेऊन हे सगळे लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जमलेले होते. सुरुवातीला हे लोक त्या गावामध्ये गेले आणि त्यानंतर गावातून ते पोलीस ठाण्याकडे गेले आणि सुरुवातीला गावामध्ये या लोकांचा काही लोकांशी वाद झाला. त्यानंतर प्रचंड जमाव जो आहे तो त्या ठिकाणी जमला. कळवण शहर जर बघितलं तर नाशिक पासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावरती आहे. आदिवासी हा सगळा बहुल भाग त्या ठिकाणी आहे आणि या भागामध्ये जर आपण विचार केला तर जे कळवण शहर आहे ते देखील आदिवासी बहुल आहे. त्यांच्या आजूबाजूला छोटे मोठे आदिवासी लोकांचे पाडे आहे आणि तेच मुलं या परिसरामध्ये असलेल्या दुकानांमध्ये व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात काम करत असतात आणि त्यामुळे यापूर्वी देखील हे कामगार आणि त्या ठिकाणचे व्यावसायिक स्थानिक लोक जे आहेत त्यांच्यामध्ये अनेकदा वाद झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. मात्र या घटनेमध्ये जो विठोबा पवार नावाचा व्यक्ती आहे त्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झालेला होता आणि या सगळ्या मृत्यूला काही या भागातले व्यक्ती जबाबदार आहेत आणि त्या व्यक्तींवरती कारवाई व्हावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करत असताना त्यांच्यावर अॅट्रॉसिटी देखील दाखल व्हावी अशी मागणी त्या लोकांची होती आणि त्या मागणीला घेऊन हे सगळे लोक जे आहेत ते त्या पोलीस ठाण्यामध्ये जमलेले होते आणि अचानकपणे खरं तर हा मॉब जो आहे तो संतप्त झाला आणि या मॉबने अचानकपणे या पोलीस ठाण्यावरती दगडफेक करायला सुरुवात केली, नागरिकांवरती दगडफेक करायला सुरुवात केली आणि त्यामुळे अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या परिसरातल्या नागरिकांना जमावात पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज जो आहे तो देखील या परिसरामध्ये करावा लागलेला आहे. आता लक्ष्मण, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस काय कारवाई करतील ते पाहावंच लागेल आणि त्यानंतर काय हे प्रकरण चौकशी अंती समोर येतं ते समजेलच. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.